हे कापूसवाले यांचं आमच्या जवळच नाते. हे नुसतं हातात धरायचं. ह्याला नुसतं अर्ध झालं बरं का. आता हा मी गुंडाळून टाकतो इथं. हां हां चालू पुन्हा. हे किती वेळात संपतं? हे 3-4 मिनिटात वगैरे सवय झाल्यावर सुरुवातीला हे होतं तुटी वगैरे एखादं. ह्याला फिरवायला आता असं दुसरं गाणं काय का तेवढंच आहे? नाही हे एवढंच, का? दुसरं नाही दांडकं. तो जो असतो ना गांधीच्या चित्रामधला मोठा, हो, ते मोठं. ते दांडकं असतं. दांडकं ते मोठे मशीन हा, ते. असं हे आहे. कुठे घेऊन जातो. हे गांधीजीच्या काळातच प्रवासी मॉडेल तयार झालेलं आहे. अच्छा. ट्रॅव्हल मॉडेल त्यांच्यासाठीच केलं असं समजा ना. ते येरवाडा जेलमध्ये असताना हो. त्यांच्यासाठीच केलं हे. ही टेक्निक भारी पण तुम्ही सोडताय ते हां, ते जमलं पाहिजे. ते जमलं पाहिजे. ते एखाद दुसरा दिवस लागतो त्याला. हा. एकदम नाही जमत ते. हा. पण ते महत्त्वाचं. अगदी बघा ना, लहान मुलगा त्याच्यामध्ये- शिकू शकतो, म्हातारा शिकू शकतो. ते आपोआप ते सुटतंय पण आणि हा. पिळतंय. ते बघा ना, पीळ तिथं पीळ बसतोय, हा. इथून सुटतंय. सगळे यांच्या कापसाची कृपा. आपण ते टेक्निक भारी आहे. झालं. हा बघा. हा बघा. म्हणजे हा जो ग्रामोद्योग आहे, ग्रामीण विचार आहे, ज्याच्यामध्ये रोजगार आहे, ज्याच्यामध्ये सगळं स्वावलंबन आहे, त्याच्यामध्ये कसं आहे की कापूस तुम्हाला सहज मिळतो गावात. पूर्वी तर घरासमोरच लावायचे, पण आज तरी सहज मिळतो. घरी बसल्या बसल्या त्याची सरकी काढायची. हो. काय कथा चालू आहे, आपण गप्पा मारतोय, काय अभ्यास घेतोय, TV बघतोय, बसल्या बसल्या 0 आवर मध्ये काम होते. म्हणजे तुमच्या हातातलं काम सोडून याला हात लावायचा नाही. सरकी निघते. त्याला थोडंसं पिंजलं, असं थोडंसं मामूली पिंजावं लागते बरोबर. की की लगेच हे होऊन त्याचं असं लाटलं की पिळून तयार होते. मग सूत तयार होते असंच रिकाम्या वेळात. हां, मी इतका बिझी होतो, माझ्याकडे जवळजवळ 35 इंजिनियर होते, बाकी स्टाफ होता. त्यावेळेस सुद्धा मला शक्य होतं. कामाचं दडपण होतं प्रचंड. बरोबर. शक्य आहे माणसाला. तुम्हाला 10 मिनिट मिळाला गॅप, तुम्ही याच्यावर 10 मिनिटाचा गॅप मिळाला त्याच्यावर बसा, बोलतो त्याच्यावर बसा, TV बघता त्याच्यावर बसा. 0 आवरमध्ये काम होतं. मग तुमचं सूत झालं, समजा की 100 गुंड्यात सूत तयार झालं. तुम्हाला दाखवतो मी. पाठक साहेब, विथ युअर परमिशन एक बघू का ट्राय मारून? करा की नाही दबलो ते एवढे भरले सूत कातून. हे सुद्धा झालं तयार. हे सूत भरलं हे. आता ह्याच्यावर उतरवायला पाहिजे. हो. तर त्याचे उतरवायचं एक आहे हे असं लावायचं बरं का. हो. इथं ठेवून फिरवायचं बरं का. आता बरोबर, ते- राईट, राईट, आणि राईट. इथं असं 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 हे घ्या बरं. फिरवायचं. हां, एक करा. ते सुद्धा त्याला जॉईंट आहे. हा बघा ना, ते लोकांनी जुने हे सगळं जुनं आहे. हो ना, आणि आणि गावात तयार होणारी वस्तू. हं? स्वदेशी हे तरी अभियान. जरा पेटी आहे. हो, ते तो मोठे, सारखा गांधीचं तर खूप काय, मोठं ते. गावातच तयार होतो. गावात तयार होतं. बासाचे तुकडे घेतले, असे लावले की झालं. झालं. हं? त्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्या रिकाम्या वेळेचा उपयोग आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा असं. आपले साहेब खादीचेच कपडे वापरतात. हा. पाटील साहेब ना? हो. हो, प्रश्नच नाही. आम्ही समविचारी, आमची मुंबईपासूनची ओळख आहे. हे बघा. अरे अच्छा. वा वा वा. हो. अच्छा. बरं. असं उतरायचं. हं? आता हे उतरवलं की तुम्हाला पुढचं दाखवायचं. असे हे 1 मीटरचा राऊंड आहे. हो. 1 मीटरचा राऊंड आहे. असे उतरले की 1000 मीटरची एक गुंडी तयार झाली. ही एक अरे गुंडी बापरे. तयार झालं. तयार झाली 1000 मीटरची. म्हणजे 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. 1 किलोमीटरची एक आहे. 1 किलोमीटर, हे 1 किलोमीटर, हे 1. 4 झालं. हां.
4 आणि असल्या 4चा या 4 गुंड्याचा 1 चौरस मीटर कपडा तयार होतो. ह्याच्यात बरोबर ह्याच्यात म्हणजे 8 मध्ये पूर्ण शर्ट तयार. हो मेहनत किती आहे त्याची ह्या 8 त्याच्या मागे गुंड्यांमध्ये एक शर्ट 8 किंवा 10 समजा. मग काय करायचं त्यानं की समजा माझ्याकडं 20 गुंड्या झाल्या, मी हे करायला लागलो की मला असं वाटतं की मी कुठंतरी थोडा तरी त्यांच्याशी एकजीव थोडा तरी. मग त्यातून आपण साधं राहतो, जास्त काही गरजा वाढवत नाही, काही करत नाही. माझी ती इच्छा अशी होती की माझी खेड्यात जाऊन राहायची इच्छा होती, पण ती काही माझ्याने झालं नाही. काही माझी कमतरता म्हणा काही म्हणा